Class 10, Subject Science 2, Chapter 4, Environmental Management, Topic 2nd. Welcome students. Last time we have learned about the ecosystem. Today we study about the relationship between environment and ecosystem. सगळ्यात पहिले आपण बघूया व्हॉट इज एन्व्हायरमेंट. Physical, chemical and biological factors affecting the living organisms is called as environment. म्हणजेच एखाद्या ऑर्गॅनिझमचा बाजूला जे फॅक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर, ते त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या जीवनावरती अफेक्ट करत असतात आणि त्यांनाच आपण एन्व्हायरमेंट असे म्हणतो. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन्स इन सराउंडिंग. आता आपण बघूया व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट. आन्सर: biotic and abiotic factors, natural and artificial factors. आता आपण बघूया टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट्स. देयर आर द टू टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट: नॅचरल एन्व्हायरमेंट and artificial environment. Natural environment includes, आता नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय काय असते ते बघूया. एअर, वॉटर, ॲटमॉस्फिअर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा. या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक आणि अबायोटिक असे दोन्हीही फॅक्टर्स असतात आणि या दोन्ही फॅक्टर्समध्ये इंटरॅक्शन्स चालू असतात. सो धिस इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे जे इंटरॅक्शन चालू आहे बायोटिक व अबायोटिकमध्ये ते महत्त्वाचे का असते? टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली. म्हणजे काय तर आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट हा आपल्या नॅचरल एन्व्हायरमेंटला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अफेक्ट करत असतो. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजे काय? बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू फॅक्टर्स: बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स. तर मग आता आपण पाहूया इकॉलॉजी. द सायन्स that deals with the study of interactions between the biotic and abiotic factors of the environment is called as ecology. तर असं सायन्स की ज्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स याच्यामधल्या इंटरॅक्शनचा स्टडी केला जातो त्याला इकॉलॉजी असे म्हणतात. बेसिक फंडामेंटल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी is known as an ecosystem. Now, environment consists of many ecosystems. Example: small pond. Earth. Earth is known as the largest ecosystem. Biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions forms an ecosystem. आता बघूया which cycles are operated in environment. Answer: water cycle, carbon cycle and gases cycle, nitrogen cycle and oxygen cycle etc. या सर्व सायकल्सला बायोजिओकेमिकल सायकल असे म्हणतात. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन बाय कंटिन्युअस ऑपरेशन्स ऑफ these cycles. Human existence is totally impossible without the existence of nature. Hence, it is a basic responsibility of a human being to preserve the nature without disturbing its balance. It is said that we have got this earth planet on lease from our future generations and not as an
ancestor property from our ancestors. Hence, we should not forget to conserve it for ourselves and for future generations. म्हणजेच आपण या पृथ्वीचे संरक्षण करायला पाहिजे. थँक्यू.